लाल लाल कलरची साडी, दात कुठे गेले माडी, सुष्मिता. याला काय बोलतात? पापडी. पापडी शाव. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाईज कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहू शरा. तर गाईज चाललो आहे आता जिमला. चलो गाईज जाते अभि. काल जरा लेट झालं होतं गाईज, काल 5 वाजले निघताच. आता आज 4:30ला निघलो. 4:30 पण नाही झाले अजून, 10 मिनटं बाकी आहेत. जिमला जातो आहे. आणि गाईज आज काल चेस्ट आणि बायसेप मारले, आज शोल्डर आणि बॅक आहे. सो चलो गाईज जाते अभि ना. काहीच विषय असं झाला आहे की काल हेवी नाही मारलं, म्हणजे एक मीडियमच केला, म्हणजे लाईट पण जास्त पण मीडियमच केलं, कारण की बरेच महिन्यांनी गेलतो ना. सो जास्त हेवी नको. पण तरी पण गाईज हे हात आहे ना असे उठत पण नाही, असे वरती लय दुखतो ना. आज शोल्डर आणि बॅक आहे, तर उद्या शोल्डरची पण लागणार आहे. सो अभि जाऊ दे, काय विषय नाही. स्टार्टिंगला होतं दुखापत होते, नंतर होईल बरोबर. एक आय थिंक तरी एक 2 हफ्ते जातील, म्हणजे एकच हफ्ता जाईल बॉडीला एकदम प्रॉपर रिकवर व्हायला. मालिशला पण जायला लागेल, म्हणजे कशी बॉडी एकदम फ्री होईल. कसे ते मसल्स आकडून राहिलेत ना. सो मालिश केल्यानंतर बॉडी कशी एकदम फ्री होईल, म्हणजे मालिश करून. सो अभी जाते जिम को गाइस, चलो जाते अभी. अरे हो ना, मला जायचं फोन आलता. होता नाही, मला बोलतो नाही, बोलतो मी पण नाही गेलो बोलतो. मग मला फोन केला तर मी बोलत झोपलेलो. चिकन आहे बोले, एवढं तुला सांगून तू खा. किती वाजता तू गाडीमध्ये तो जेवण भाजीच करून आणली, ते 5:30ला गेलं. कुठं? हो बघितलं मी, कुठे गेलेत? 5:30ला गेले. तर गाईस निघालो आता जिमला जायला. गाईस आज जरा त्रास होईल वर्कआउट करताना, क्योंकि कल का दिन गया बराबर और आज बॉडी पेन हो रही है. तो अभी क्या बॉडी थोड़ी आज क्या बोलते हैं उसको साथ नहीं देगी, पण अपन माघार नाही घ्यायची आता गाईस. सो चलो. तर गाइस हालत खराब बोलते. ले बेकार गाइस, ले बेकार भाई.
काय आता स्टार्टिंगला त्रास होईलच, तेच स्वतःला सांगत राहतो की स्टार्टिंग आहे म्हणून त्रास होईल, नाही तर एवढा मन असा बोलतो ना की बस झाला घरी जाऊ, बस झाला घरी जाऊ, पण नको, गिवअप नाही करायचं आता. आता एकदा ते बोलतो पाऊल टाकलं ना, माघार घ्यायला हे माझ्या रक्तातच नाही आहे. बस झालं आता काहीच, लय आराम दिला शरीराला आता नाही. सो शोल्डर आणि काहीच बॅक डे होता आज, आणि कार्डिओ पण केला. कार्डिओ तर रोजच करणार आहे, रोजच करायचं मी आधी पण, आता पण रोजच करेन, भले किती नको झालं तरी पण कार्डिओ करायचंच, कारण की कार्डिओ बोलतात ना मेन पार्ट आहे आपल्या बॉडीचा. सो कार्डिओ पण केला. आता जाऊया गाईस घरी, चलो ना. आज गाईस संध्याकाळी हल्दी आहेत आमच्या गावातल्या एका दादाची, सो आज पोरं तिकडं जाऊ हल्दीला. सो चलो अभी जाते घर पे, फ्रेश होते आणि मंदिरात जायचं आहे. सो अभी चलो मंदिर भी जाके आते. कितने वाजले आय थिंक 6 वाजले, 6 झाले असते, बघूया. 6:20 गाईस. तर गाईस जस्ट घरी आलो जिमशी. गाईज विषय एवढाच आहे की मला माझ्या देवाशिवाय मला कोणीच पुढं ढकललं रे, अजून पण कोणीच नाही, कोणाची साथ नाही मला. म्हणजे एवढा मी जातो जिमला तर मला कोणच असं बोलत नाही की जिमला जा किंवा हे, म्हणजे असं म्हणजे बोलतात घरचे पण म्हणजे असं कधी बोलतात ना, प्रॉपर सपोर्ट फक्त माझ्या देवाचं आहे. म्हणजे आज मला जिममध्ये जो पुश करतो ना ते कोणच नाही माझे मित्र नाही, कोणच नाही आयुष्यात, फक्त एक माझा देव आहे. तर त्याच्याशिवाय मला कोणच पुश नाही करत आहे ना, कोण पुश करू पण शकत नाही, कारण की ते बोलतात ना ज्याच्या मागे देव असतो ना त्याच्या मागे कोणच नसतो. माझ्या आयुष्यात हे बरेच म्हणजे ते बोलतात ना कोणच नाही आहे, हे फॅक्ट सांगतो मी गाईस. फक्त एक तुम्ही इंस्टाग्राम फॅमिली, यूट्यूब फॅमिली एवढे जण आहेत, पण प्रॉपर बोलायला गेलं ना तर जवळचा माणूस हे कोणच नाही आहे. बस हेच सांगेन मी. आणि जिममध्ये पुश करायचं बोललो तर हे देवच करतो मला, बाकी कोणच नाही. जाम म्हणजे बोर तर होतो, जाम कंटाळा येतो, स्टार्टिंग आहे, कंटाळा तर येतोच, बॉडी ऑफकोर्स थकतेच ना, बॉडीला कशी सवय ना आता लगेच म्हणजे एकदाच वर्कआउट करायची. सो गॉड इज पुशिंग मी फॉर माय सक्सेस, फॉर माय ॲम्बिशन्स. आणि माझ्या सक्सेसचा एकच म्हणजे ते बोलतात ना खरा हकदार हा माझा देवच असणार आहे. बस घरचे पण आहेत, आई बाप मम्मी पप्पा सगळे तुम्ही पण आहेत, पण ते बोलतात ना गॉड इज पुशिंग मी, गॉड इज माय रिअल सक्सेस. सो देवाशिवाय गाईज माझ्या आयुष्यात काहीच नाही आहे. सो गाईज जस्ट घरी आलो, लय घामटला, चिक झाला गाईज. आता चेंज करतो, तोंड वगैरे धुतो. लाल कलरची साडी, दात कुठे गेले माडी, सुष्मिता. दाखव तुझे दात, दाखव. हे स्टार बीर कोणी काढलं आता तुझ्या? ही सुष्मिता नि ग. हे मम्माचं नाव काय? पूर्ण नाव सांग तुझं. मम्मीचं नाव काय? मग माझं नाव काय? हा, आईचं नाव काय? नाही, मीरा. काय? भैयाचं नाव काय? याचं दादा आहे काय? याचं नाव काय? कौशल नाही. माझं नाव कौशल आहे. मग चल मी जातो, मग घरी जाऊ. त्याने किंडरजॉय आणलंय. खिशात आहे. त्याचं नाव सांगतो देईल बघ. काय त्याचं नाव? काय ना काय? दात कुठे तुझे दात? सायराज. आता काय नाही भेटणार. तुझा मी बोललो ना. तुझा दात बोल, तुझं नाव सॉरी, तुझं नाव काय? आई सुष्मिता. आई नकमी. आता दे. देऊ, पण तू थोडी नाव सांगितलंय, साक्षी तिथे नाव सांगितलंय. तुझं नाव सांग सगळ्या. लक्ष्मिका, लोकेश, बोल ना. जाऊ देत नाही मी नाही. तुझं नाव सांग पूर्ण. मग जाऊ. हा ठीक आहे सर.
माझ्या इथे एवढा एक खावं. याला काय बोलतात? पापड्या. पापडी शाव. सजावट केली गाईस. तर गाईस निघालो आता हल्दीला जायला. चलो गाईस जाते अभी. तर गाईस असा एक विषय झाला आहे. पप्पा बोलतात की प्रदीप भाऊच्या इकडे म्हणजे आमच्या गावातले नगरसेवक त्यांच्या इकडे जायचं होतं जरा. पप्पांचं काहीतरी काम होतं. सो पप्पा होत्या तिथं तिकडे जाऊ मग हल्दीला. मग आता इथं हल्दीला येऊन परत तिकडे चाललो होता गाईस. अभी कुछ नहीं कर सकते हम लोग. चलो गाइस जाते अभी. कधी पाऱ्यान धनुचे तारान दिसा तोगला गाद गे भाषाचा गाड काय वाद गे बोल्याची बोल कशी नाच गे. तर गाईस जस्ट हल्दीवर आलो. पप्पा तिथे थांबले भाऊसोबत आणि आम्ही तिथं आलो घरी गाडी. सो आम्ही साक्षी कुठे जाते. चलो गाईस लाईट लावू दे. जस्ट गाईस मी वरती होतो आणि वरती टाईमपास करत बसले होता साक्षी स्मित यांच्यासोबत आणि कौशल वगैरे झोपले आता. सो गाईस आय होप तुम्हाला जो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.